तर M1च्या PYQ सिरीजमध्ये आज आपण सॉल्व करतो हा क्वेश्चन की आपल्याला nth डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे आणि फंक्शन दिला आहे x/(x-1) × x-2 × x-3. तर अशा फंक्शनचा फायदा काय की या फंक्शनला आपल्याला ऑलरेडी फॅक्टर दिलेले आहे. जर आपल्याला ऑलरेडी फॅक्टर दिलेले असेल तर आपण या फॅक्टरचं काय करू शकतो, सेपरेट करू शकतो. कारण की आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे तो असा आहे की जर एक सिंगल फॅक्टर डिवाइडमध्ये असेल फ्रॅक्शनमध्ये त्याचा nth डेरिव्हेटिव्ह काय असतो, -1चा पॉवर n फॅक्टोरियल इंटू तोच फॅक्टर त्याचा पॉवर nपेक्षा 1ने जास्त. ठीक आहे. मग यासाठी आपलं पहिलं काम काय की याला आपल्याला फॅक्टर करावं लागेल. सपोज आपल्याला दिलेलं इक्वेशन आहे y = x/(x-1) x-2 x-3. त्याला जर फॅक्टरायझेशन करायचं असेल तर फॅक्टरायझेशन काही असं प्रकारे होईल. कशा प्रकारे बघा मी तुम्हाला सांगतो की पहिला फॅक्टर जो माझा आहे तो पहिला a/ काहीतरी x-1चा असेल, दुसरा जो आहे तो b/x-2चा असेल, तिसरा जो असेल तो c/x-3चा असेल. आता इथे आपल्याला ज्या अननोन व्हॅल्यूज काढायच्या त्या कुठल्या आहे, a, b आणि c. मग यासाठी आपण काय करणार माहीत आहे का, हा जो डिनॉमिनेटर आहे याने या सर्वांना मल्टिप्लाय करेल. बघा काय काय होतं आपल्याकडे. हा x लेफ्ट साईडला आहे तसाच आहे, सध्या वायवर फोकस करणार नाही आपण, x आहे तसंच. याने जर तुम्ही वरती मल्टिप्लाय केलं तर x-1 तर कॅन्सल होईल. तर a सोबत काय राहिलं फक्त x-2 आणि x-3. सेम लॉजिकमध्ये b सोबत बघा काय झालं, x-2 कॅन्सल झाला, x-1 राहिला आणि x-3 राहिला. आणि c सोबत x-3 कॅन्सल झाला, x-1 आणि x-2. आता ट्रिक अशी असते जेव्हा कधी आपल्याला समजा एखाद्या इक्वेशनचे ABC व्हॅल्यू काढायचे आहे तर आपण काय करणार, यापैकी कुठल्या एका टर्मला 0 करू शकतो आपण. तर आपण काय करू, आधी पुट x = 2. जर एक्सची व्हॅल्यू 2 पुट केली तर लेफ्ट साईडला 2 झालं. आता बघा इथे a × 2 - 2 होईल. ठीक आहे, मी लिहितो तरी 2 - 2 × 2 - 3 प्लस b टाइम्स 2 - 1 2 - 3 प्लस c टाइम्स 2 - 1 आणि 2 - 2. बघा जिथे सेम व्हॅल्यूज आहे. जर 2 - 2 काय 0 झाला, ही पूर्ण टर्म झाली 0. इथे पण 2 - 2 काय झाला 0. तर फायनली आपल्याकडे काय राहिलं, 2 = b × 2 - 1 1 आणि 2 - 3 -1. हा झाला -b. सो देअरफॉर बीची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला, -2. पहिला टर्म भेटला b = -2. सेकंड केससाठी परत आपण काय करू, आता सेकंड केसमध्ये परत वरचं इक्वेशन. आता पुट x = 3. तर एक्सची व्हॅल्यू 3 पुट करू. सो लेफ्ट साईडला आलं 3. इथे a टाइम्स परत x-2 शोधणार, x-2 एक्सची व्हॅल्यू पुट केली आपण किती 3. सो 3 - 2 × 3 - 3 भेटलं आपल्याला तिथे आता, प्लस b × 3 - 1 3 - 3 आणि c × 3 - 1 आणि 3 - 2 भेटला आपल्याला. परत बघा इथे 3 - 3 आहे, 0 झाला, म्हणजे सगळं प्रोडक्ट काय झालं 0. इथे पण 3 - 3 आहे, पूर्ण प्रोडक्ट 0. तर लेफ्ट हँड साईडला माझ्याकडे 3 राहिलं आणि राईट हँड साईडला बघा 3 - 1 होते 2 आणि 3 - 2 होते 1. सो 2 × 1 2c. सो देअरफॉर c किती भेटलं आपल्याला 3/2. cची पण व्हॅल्यू भेटली. आता a साठी काय करणार आहे, परत पुट करायचं. आता a साठी म्हणजे या दोघांना 0 करायचं. दोघांमध्ये कॉमन फॅक्टर कुठला आहे, 1 आहे. तर आपण पुट करणार आहे x = 1 पुट करा. आणि मी थोडं फास्ट करणार आहे. x = किती आहे 1. लेफ्ट हँड साईडला हा झाला a × 1 - 2 आणि 1 - 3. आणि ह्या दोन्ही जर गोष्टी तुम्ही बघितल्या इथे x-1 0 होईल, इथे पण x-0 होईल. तर हा 0 टाइम्स b आणि 0 टाइम्स c. त्याचं काहीही काम नाही, हे असे 0 आहे. तर फायनली आपल्याला काय मिळालं बघा, 1 = किती आहे 1 - 2 -1 आणि हा -2. सो मायनस हा -1 झाला, हा -2 झाला, मायनस प्लस तो 2a. देअरफॉर a = काय झालं 1/2. तर फायनली आपल्याकडे सगळे व्हॅल्यूज आलेले आहे. आणि आपण काय म्हणू शकतो, जे आपलं इक्वेशन होतं कुठलं, x/(x-1) x-2 आणि x-3. याला आपण काय लिहू शकतो, aची व्हॅल्यू किती आहे 1/2 × x-1. बीची व्हॅल्यू किती आहे -2. सो -2 x-2. आणि cची व्हॅल्यू आहे 3/2. सो 3/2 × x-3 असं आपण लिहू शकतो. आपल्याकडे जी व्हॅल्यू भेटली आहे ते आपण परफेक्टली काय केलं आहे
सिंगल फॉर्ममध्ये कन्वर्ट केलेला आहे. तर आता आपण शेवटी आपण लिहिणार आहे y इक्वल्स टू 1/2 इंटू x मायनस 1 मायनस 2 टाइम्स 1/x-2 प्लस 3/2 टाइम्स 1/x-3. आता याला आपण डायरेक्ट डिफरन्शिएट करू. सो डिफरन्शिएटिंग n टाइम्स, परत फॉर्म्युला आपल्याकडे ऑलरेडी आहे, तर तुम्हाला लक्ष नसेल तर हा आपला फॉर्म्युला आहे. -1चा पॉवर n होतो, nचा सोबत फॅक्टोरियल येतो आणि खालचा जो पण असेल त्याचा पॉवर 1नी वाढतो. तर आपण ते करणार आहे. सो y ऑफ n डायरेक्ट सोल्युशनमध्ये युजिंग फॉर्म्युला. हा 1/2 कॉन्स्टंट, याला हात लावायचा नाही. याचं लिहिणार आपण nth डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x-1 -2 परत कॉन्स्टंट आहे. तर nth डेरिव्हेटिव्ह कशाचा आहे? 1/x-2चा आहे. ठीक आहे. प्लस 3/2 कॉन्स्टंट आहे. तर nth डेरिव्हेटिव्ह कशाचा येणार आहे? परत nth डेरिव्हेटिव्ह आहे 1/x-3चा. आणि फायनली आपला आन्सर आला आहे y1 इज इक्वल्स टू 1/2 -1चा पॉवर n इंटू n फॅक्टोरियल अपॉन x-1चा पॉवर n प्लस 1. ठीक आहे. प्लस नॉट प्लस, -2 आहे तिथे. सो -2 टाइम्स परत -1चा फॅक्टोरियल, सॉरी पॉवर n व nचा फॅक्टोरियल आणि x-2चा पॉवर n प्लस 1 प्लस 3/2. ठीक आहे. -1चा पॉवर n फॅक्टोरियल अपॉन x-3चा पॉवर n प्लस 1. त्या सगळ्या इक्वेशनमध्ये ज्या ज्या व्हॅल्यूज कॉमन आहे त्या बाहेर लिहिणार. सो बाहेर कुठल्या कॉमन लिहू शकतो व्हॅल्यू? सगळ्यामध्ये काय कॉमन आहे? फक्त n फॅक्टोरियल आणि -1. सो -1चा पॉवर n बाहेर काढला, सोबत त्याचे आहे n फॅक्टोरियल. बाकी आतमध्ये काय राहिलेलं आहे? हे दोन चालले गेले. सो 1/2 टाइम्स x-1चा पॉवर n प्लस 1 मायनस 2/x-2चा पॉवर n प्लस 1 प्लस 3/2/x-3चा पॉवर n प्लस 1. अशा प्रकारे हे आपलं फायनल सोल्युशन.